गुड मॉर्निंग सगळ्या गोड मैत्रिणींना। तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना आज नागपंचमी आहे। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून नागपंचमीच्या तुम्हाला। तर हा व्हिडिओ खरं तर काल काढलेला आहे, दिवसभर काही मला वेळच मिळाला नाही काही व्हिडिओ काढायला, रील्स काढायला। आमचे साहेब घरी होते आणि सारखं मोबाईल घेऊन बसले की त्यांना आवडत नाही, म्हणतात सारखंच मोबाईल घेऊन बसते, त्याच्यामुळे मग मी काही मोबाईल घेतलंच नाही काल दिवसभर। त्याच्यामुळे नेमकं काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला 6 वाजता की सुवर्ण अगं सत्यनारायणची पूजा आहे, छोटीशीच आहे, फक्त मैत्रिणींना जवळच्याच बोलवलेला आहे हळदी कुंकाला प्रसादाला, तर तू पण ये। मग मी म्हटलं हा का, चला तर मी पण आहे का, जवळची मैत्रीण अशी तिची थोडीशी गंमत केली तिथे। आणि मग म्हटली मग तुझ्याशिवाय मी तुला बोलवल्याशिवाय काही करते का, मग म्हटलं बरं येते। आणि असं झालं की कामाच्या गडबडीतनं नेमकी मी विसरून गेले तिच्याकडे पूजेला जायचं होतं म्हणून। आणि 6च्या दरम्यान काहीतरी आमच्या साहेबांना आठवलं, अगं तुला पूजेला जायचं होतं ना, तुझ्या मैत्रिणीची पूजा होती ना। तर मग मला आठवलं आणि बापरे म्हटलं 6 वाजले, अंधार पण पडलाय, स्वयंपाक पण करायचा आहे, आता कधी करू स्वयंपाक आणि कधी जाऊ तिच्याकडे। मग नंतर म्हटलं नाही जाऊ दे, जातच नाही। नंतर म्हटलं मॅडम लगेच गाल फुगून बसतील, रुसतील, बोलणारच नाही भेटल्यावर। मग म्हटलं नाही मग जायलाच पाहिजे। मग मी गेले पूजेसाठी तिच्याकडे गेले, तर तिघी मैत्रिणी माझी वाट पाहतच बसले होते। त्यांना तर वाटलं की आता ही काही येत नाही, एवढा उशीर झालाय। पण मी गेल्यावर खूपच आलीस का तू म्हणून खूप आनंदाने मोठ्याने हसू लागले आणि 15 मिनिटात घरी आले आणि आल्यावर स्वयंपाक करते असं सांगून मी गेले होते खरं तर। आणि तुम्हाला तर माहिती आहे मैत्रिणींच्या मध्ये गेलं ना की आपल्याला, म्हणजे मला तरी असं होतं की मैत्रिणींच्या मध्ये गेलं ना की मला असं भान राहत नाही गप्पांचं बोलण्याचं, आणि हे पण विसरून जाते की अरे आपल्या घरी संसार आहे, मुलं आहेत, नवरा आहे घरी, आणि एवढ्या गप्पा आम्ही मनसोक्त गप्पा मारतो ना की सगळंच विसरून बेभान होऊन आम्ही तिथं गप्पा मारल्या। खरं तर 3-4 महिन्यांची भेट होती ती, 3-4 महिन्यानंतर असं काहीतरी निमित्तानेच भेट होती खरं तर मैत्रिणींकडे जाण्याचं योग्य होतं, आणि तसंच झालं। आणि 3-4 महिन्यानंतर गेले आणि मग 3-4 महिन्याच्या राहिलेल्या सगळ्या गप्पा आम्ही तिथं मारल्या आणि 15 मिनिटात घरी येते असं सांगून गेले होते मी, आणि चक्क 8:30 वाजले तरी तिथेच होते। मग आमच्या साहेबांनीच मला फोन केला, अगं कधी येते तू, स्वयंपाक करायचा अजून, जेवणाचं काय नियोजन। आणि म्हटलं नाही मी आले, आणि मग तिला फोटो वगैरे फ्रेम वगैरे दिली, देवाला मस्त नमस्कार केला सत्यनारायण पूजेला, सगळ्या मैत्रिणींचा निरोप घेतला आणि म्हटलं नाही आपण मी परत येते गप्पा मारायला असं सांगून मी तिचा निरोप घेतला आणि मी तिथून निघले। घरी आले तर 9 वाजले होते। आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण घरातून गेलो तर घरात जर कोणी बाई माणूस घरात कोणी काही करणारं नसेल तर सगळं जे वस्तू तिथं ठेवली आहे तिथंच राहते। ती आमच्या घरात पण तसंच आहे, मी जिथं ठेवली ना वस्तू तिथेच मला ती सापडते, कुणी कुठे काही उचलून ठेवत नाही, पसारा वगैरे काय आवरत नाही, सगळं मलाच करायला लागतं। 1 मॅन शो आहे खरं तर आमच्या घरातलं वातावरण। आणि मग मी आल्यावर मग आता काय करू भाजी काही सुचेना मला। मी साहेबांना म्हणलं खिचडी भातच करू का, आता 9 वाजले, कधी स्वयंपाक करू, भाजी भाकरी। तर ते म्हटले नाही दुपारी सुकीच भाजी खाल्ली, पातळ भाजी कर, काहीतरी रस्सा भाजी म्हणजे चुरून खाता येईल। आणि मग म्हटलं बरं ठीक आहे काय करू। मग मी पटकन 2 बटाटे चिरले आणि वाटण वाटलं आणि म्हटलं चला बटाट्याची भाजी करते, मनात विचार चालला होता। काल सकाळीच मी भैयाला म्हटलं होतं की भैया माझ्या मशीनला सनमायका बसून द्या, खूप दिवस झाले चाललंय बसवायचं आणि असंच राहून जाते। आणि मला कळलं काल की भैया चाललेत रूम सोडून, मग सनमायका चिटकवण्यासाठी काय भैया येणार नाही, म्हणून मग मी म्हटलं की भैया नाही तुम्ही जायच्या आधी मला रूम चेंज करणार रविवारी, तर माझा आधी बसून द्या, तुम्ही काही येत नाही तेवढ्यासाठी। मग ते म्हटले हो दीदी मैं आऊँगा, कल शाम को आऊँगा करके दूंगा। तर ते कधी येतात का तसेच जातात हे विचारच करत मी स्वयंपाकाला लागले। आणि बघा मी बटाट्याची भाजी केली, साईडला ठेवली गॅस बारीक करून, त्याच्यानंतर 2 भाकरी केल्या, सकाळच्या 2-3 चपात्या होत्या शिल्लक, आणि मटकी पण होती, थोडीशी सुकी मटकी होती, तेवढं ते भैया खरंच आले, म्हटलं बरं झालं बाबा आले भैया तुम्ही। आणि मग मी गट्टू काढून ठेवला आणि मग त्यांनी मस्त तसंच सनमायका चिटकून दिलेलं आहे इथं। आणि मग ते भैया गेल्यानंतर भैयाला म्हटलं बाकीचं कधी, तर भैया म्हटले नाही दीदी असंच लावून ठेवायला लागतं, नंतर ते वाळल्यानंतर मी तुम्हाला ते मशीनची जागा जेवढं पाहिजे तेवढं कट करून देईल सकाळी। तर म्हटलं बरं ठीक आहे। मग ते भैया गेल्याच्या नंतर मग अक्षरशः 10 वाजले आणि जेवणासाठी 10 वाजले बघा, मी ताटं करायला घेतलेली आहेत आणि ताटं केली तिघांना, मला काही उपवास होता त्यामुळे मला काही जेवायचं नव्हतं, अशा प्रकारे मी त्यांना तिथं जेवायला दिलं आणि ते जेवण करतायत मस्त। चला तर व्हिडिओ इथेच एंड करते, बाय।